कृती समिती आणि प्रामुख्याने केळकर या भागातील सर्व वडीलधारी सर्व माझ्या मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या माता भगिनी आणि मुंबईकर मंडळी, पुणेकर मंडळी सर्वांच्या वतीनं आज माझा खरं म्हणजे सत्कार समारंभ होतोय। खरं म्हणजे तसं तर निवडून आल्यानंतर आणि मंत्री झाल्यानंतर पण तसा एक मेळ्यातला भाऊंचाईतला कार्यक्रम सोडला तर सत्कार कुठंच झाला नाही। त्यामुळे मला वाटतं हा पहिलाच सत्कार आहे असं म्हणावं लागेल। आणि आज बोंडारवाडी कृती समितीनं आदिनाथ उंबळे असतील, आपले चौधरी साहेब आहेत, राजेंद्र जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी सगळेच मागे लागले होते की तुम्ही तारीख द्या। एक दोन तारखा ठरल्या, कॅन्सल झाल्या, परत ठरल्या। आज थोडं यायला मला मुंबईवरून उशीर झाला, त्यामुळे आपला एकचा कार्यक्रम होता तो थोडा 2 पर्यंत लांबला। पण आज या कार्यक्रमाला आज आपले माजी आमदार सदाभाऊ सपकाळ उपस्थित आहेत, मान्य रांजणे साहेब उपस्थित आहेत, मान्य बापूराव पार्टे उपस्थित आहेत, मान्य राजेंद्र मोकाशी साहेब उपस्थित आहेत, ज्यांचा सेवानिवृत्तीच्या निमित्तानं आपण सत्कार केलाय। खरं म्हणजे साहेब आपला सत्कार झालाय तर ते सत्कारच सत्कार झालाय, तुमचा वेगळा झाला पाहिजे असं मला वाटतं। हे सत्कारच सत्कार जरा ते तुमच्या कामाचा आणि तुमच्या कुटुंबाच्या योगदानाचा जरा काय म्हणतात ते, म्हणजे मग ते केक जो आहे निम्मा केक मी खाल्ला आणि निम्मा तुम्हाला मिळाला असं झालं। तुमचा सत्कार आहे तो अख्खा केक तुम्हाला खायला मिळाला पाहिजे असं माझं मत आहे। व नक्कीच आज नाही तर परत आपण माझं तर सगळ्यांना विनंती आहे की कृती समिती असेल, स्थानिक सगळ्यांनी मिळून मोहनराव अण्णा येत आहेत, अण्णांनी नियोजन करावं। आम्ही काय अण्णा लागली मदत तर आम्ही करतो, काळजी करू नका। पण साहेबांचा एक वेगळा सत्कार या ठिकाणी झाला पाहिजे असं मला तरी वाटतं। तरी मी त्यांना सेवानिवृत्तीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो। विलास बाबा आज उपस्थित आहेत, मोहनराव अण्णा, रामभाऊ शेलार, कोकाटे साहेब आज आवर्जून आलेत। मागे सुद्धा मोकाशी साहेब असताना आपल्या बरोशीतल्या कार्यक्रमाला कोकाटे साहेब आले होते। हे आईसाहेबांचा आपला कार्यक्रम होता त्याला, आणि त्यावेळेला मी पण होतो। तर परत एकदा कोकाटे साहेबांचं इथं स्वागत करतो। आज आमच्या इथं आला पण, त्याचबरोबर आनंदराव सपकाळ, एकनाथजी उंबळे आपले शिवसेनेचे, सर्वच आपल्या बोंडारवाडी कृती समितीचे अध्यक्ष आदिनाथ उंबळे, त्यांचे सर्व सहकारी राजेंद्र धनोडे असतील, आपले पुण्याचे त्यांचे सहकारी असतील, स्थानिक मुंबईकर, सगळ्यांचं आज इथं नामोल्लेख आता मी सगळ्यांचा करू शकत नाही। सर्व सन्मान्य स्टेजवरचे आणि आपण सुद्धा समोर बसलेले तेवढेच सर्व सन्मान्य तोलामोलाची सर्व मंडळी, सर्व पत्रकार बांधव आणि उपस्थित माझ्या माता भगिनी, तरुण मित्रांनो, आज सर्वप्रथम तर आपल्या सर्वांच्या वतीनं मी मोकाशी साहेबांच्या स्मृतीस परत एकदा विनम्र असं अभिवादन करतो। सगळ्यांना आपल्या इथं त्यांची आठवण ही तुमच्या आमच्या सगळ्यांच्या स्मरणात कायम आहे आणि ती कधी जाणार नाही। अजून सुद्धा तो दिवस ज्या दिवशी ते आपल्यातनं अचानक गेले तो दिवस आज मला वाटतं आज सुद्धा कोणी विसरू शकणार नाही। कारण मी सुद्धा ज्या वेळेला मला अजून आठवतंय, मी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला ठाणे आपला काय तो वाशी खाडी पुलावर होतो। मी तिथनं गाडीतनं फोन केला, म्हटलं साहेब वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणले तुम्ही मुंबईत आहे का? मी म्हटलं आता मी सातारला निघालोय। मला म्हटलं 1-2 दिवसात मी गावी येणार आहे, आल्यावर तुम्हाला भेटतो आणि मग आपण पुढची चर्चा धरणाच्या बाबतीतली करू। संध्याकाळी मला वाटते वाढदिवसाचाच कार्यक्रम चालला होता आणि जी दुर्दैवी घटना, दुर्दैवी क्षण तुमच्या आमच्या नशिबात आला, आपल्यातनं अचानक ते गेले। एकीकडे ग्रुपवर वाढदिवसाचे मेसेज येत होते आणि 11-12 वाजल्यानंतर भावपूर्ण श्रद्धांजलीचे मेसेज त्याच ग्रुपवर यायला लागले। ते मला वाटतंय एवढं दुर्दैवी हे कधीच कुणाच्या स्वप्नात पण आपण विचार करू शकणार नाही, अशी घटना घडली आणि आज ते आपल्यात नाही। पण आज या बोंडारवाडी कृती समितीच्या माध्यमातून, या बोंडारवाडी धरणाच्या लढ्याच्या माध्यमातून विजयराव मोकाशी साहेब आज पण या विभागामध्ये तुमच्या आमच्यामध्ये जिवंत आहेत, ते आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि कायम जिवंत राहणार। आपण कधी आपल्यातनं जाणार नाहीत, आपल्या स्मरणातनं जाणार नाहीत, हे सर्व बंधू भगिनींनी
लक्षात ठेवावं ही माझी विनंती आहे. त्याचबरोबर आज आपण धरणाच्या बाबतीत माझा सत्कार केला तो त्याबद्दल मी कृती समितीचा आपला आभार मानतो. कोकाटे साहेब इथं आले, त्यांनी बरंच काय काय सांगितलं साहेब, पण वस्तुस्थिती हीच आहे की माझं मताधिक्य समोर बसलेल्या लोकांमुळे, माझं मताधिक्य काय माझ्यामुळं नाही आहे, समोर बसलेली आणि यांच्या प्रमाणच या सातारा आणि जावळी या दोन्ही तालुक्यातल्या आणि सातारा शहरातल्या असंख्य लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे 2 नंबरचं मताधिक्य आहे, पण 1 नंबरला आपले पवार म्हणून भाजपचे दुसरे आमदार आहेत, रिझर्व्ह मतदारसंघ आहे तिकडचे, ते 1 नंबरला आहेत. पण तरी 2 नंबरला मला या महाराष्ट्रात पोचवलं ही काय साधी सोपी गोष्ट नाही. म्हणजे एवढं मोठी पोचपावती माझ्या कार्याची, माझ्या कामाची मी माझ्या मतदारसंघासाठी, माझ्या लोकांसाठी दिलेला वेळ जो होता त्याची मला माझ्या मतदारांनी, बंधू भगिनींनी दिली. हे शब्दामध्ये त्याचा आभार मानणं हे मला तरी शक्य नाही, कारण तसे शब्द माझ्याकडे नाही आहेत, हे आपण लक्षात ठेवा. त्यामुळं आपल्या सर्वांच्या ऋणात मी कायम राहीन. यापूर्वी सुद्धा जर मला 1 लाखाचं मताधिक्य दिलं होतं आणि आता दुसऱ्यांना 1,45,000 मताधिक्य दिलं. त्यामुळं मला नक्कीच भरभरून ताकद देण्याचं काम, भरभरून प्रेम देण्याचं काम या दोन्ही ऐतिहासिक तालुक्यांनी केलंय, जावळी, सातारा. तर आपण उल्लेख केला, मुकाय साहेबांनी उल्लेख केला की पूर्वीची लोक जे सांगायचे की शिवाजीचा रस्ता आणि कड्या कशासाठी तर शिवाजी महाराजांच्या घोड्यासाठी, हे जे आहे ते आज सुद्धा या तालुक्यांनी आणि या जिल्ह्यानं ती या घराण्याबरोबर असणारी नाळ किंवा जे काही ऋणानुबंध आहेत ते आजपर्यंत कायम ठेवले, ती वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून नक्कीच कामाच्या माध्यमातूनच आता जी मला संधी मिळाली त्याच्यातनं काम करून कशी उतराई या उपकारातनं करता येईल तो माझा प्रयत्न नक्की राहील. आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आपले प्रयत्न चाललेत. पहिलं तर आपण सगळ्यांनी स्टेजवरच्या आणि समोरच्यांनी पण लक्षात ठेवा की बोंडारवाडी धरण 1 TMC करण्याबद्दल राज्य सरकार, जिल्हा प्रशासन आणि जलसंपदा विभाग हे 100% तुमच्या बरोबर आहे, हे मी तुम्हाला सांगतो. अजिबात धरणाच्या बाबतीत कुठलीही अडचण, धरणाचं मान्यता, धरणासाठी लागणारा निधी असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, तांत्रिक मान्यता असेल, कशा कुठल्याही अडचणी नाहीये. अडचण एकच आहे की आपल्या 3-4 गावांचा जो पुनर्वसनाचा प्रश्न येतोय, त्या गावामध्ये असणारा धरणाच्या बाबतीत किंवा धरणाच्या भिंतीच्या साईडच्या बाबतीमध्ये जो विरोध आहे त्याच्यामुळं आज थोडी अडचण आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आज आमच्या या सर्वांना म्हणजे भुतेघर असेल, बोंडारवाडी असेल, आपलं वायटे असेल आणि थोडंफार वाटंबेरचाही असेल, या सगळ्या गावांना शेवटी पुनर्वसन हाच आपल्या पुढचा पर्याय आहे. चांगल्या पद्धतीनं पुनर्वसन करून देणं, मग जमिनी देऊन असेल, आर्थिक पॅकेज देऊन असेल, ह्या पलीकडं दुसरा पर्याय. धरण बांधायचं म्हटलं की शेवटी कुणाची ना कुणाची जमीन, शेती वगैरे जाणार ही वस्तुस्थिती. कुणाची जमीन न जाता धरण हे कुठे येऊ शकत नाही, आपण अनुभव आपण घेतले किंवा आपल्याला माहित आहे. त्यामुळे शेवटी धरणाची जी क्षमता आहे ती आपल्याला कायम करण्यासाठी शेवटी तांत्रिक गोष्टी काही बघायला लागतात. आज 4 ठिकाणी आपण, भाऊ तुम्हाला पण माहित आहे की 4 ठिकाणी आपण सर्वे केले. बोंडारवाडीच्या वरच्या बाजूला केला, बोंडारवाडीच्या तिथं केला, बोंडारवाडीच्या खालच्या बाजूला 2 सर्वे केले. आणि त्या ह्याच्यातनं जो सर्वे तांत्रिकदृष्ट्या योग्य ठरणार आहे त्या ह्याच्यावर जलसंपदा विभागानं सांगितलं की या ठिकाणी आपल्याला भिंत घ्यायला लागल आणि ती भिंत जी आहे ती भुतेघरच्या जवळ आज ती भिंत येते, ही वस्तुस्थिती आहे. आज वरच्या बाजूला धरण बांधायचं म्हटलं तर 500 ते 700 MCFTचं जास्तीचं धरण तिथं होऊ शकतं. म्हणजे 1 TMCची कपॅसिटी आपली तिथं पूर्ण होऊ शकत नाही. 1 TMCचं धरण वरच्या बाजूला बांधायचं म्हटलं तर ते संपूर्ण धरण कॉन्क्रीटमध्ये बांधायला लागतं आणि त्याची भिंत जी आहे, इरिगेशन विभागाचं म्हणणं आहे की त्या भिंतीची उंची काहीतरी 90-100 मीटरच्या वर जाईल. आणि त्यांचं म्हणणं आहे की तांत्रिकदृष्ट्या साहेब कधीही शासन दरबारी मान्य होणार नाही किंवा टेक्निकली हे धरण अडचणीचं ठरणार. हे धरण जे एवढं उंच जर बांधलं तर ते उपयोगाचं होणार नाही. त्या दरवर्षी काहीतरी लिकेजेस वगैरे होणार
आणि हे त्यामुळं शेवटी जी तांत्रिकदृष्ट्या जी गोष्ट गरजेची आहे ती त्यांनी केली. पण आता मध्यंतरी आम्ही इलेक्शनच्या आधी सगळे कृती समितीचे लोक, डॉक्टर साहेब पाटणकर, डॉक्टर आपले अधिकारी सगळे, तहसीलदार साहेब होते, जलसंपदा विभागाचे सगळे होते, आम्ही सगळ्यांनी जाऊन बुद्धेघरमध्ये आम्ही बसलो. सगळी गावातली लोक आली. तिथं चांगली साधक वादक सगळी चर्चा झाली. बुद्धेघर, बोंडारवाडी, वाईटेवाल्यांनी त्यांची भूमिका काय ती केली, त्यांना काय अडचणी येतात त्या त्यांनी मांडल्या. विस्थापित होण्याबद्दल त्यांचं म्हणणं आहे की बाबा आम्हाला इथनं विस्थापित करू नका, आम्हाला दुसरीकडे जायचं नाही. पुनर्वसनाचे जे आहे ते थोडेफार अनुभव पूर्वीपासूनचे जे आहेत ते काही चांगले नाहीत. पुनर्वसन मिळत नाही. पुनर्वसन मिळवायचं म्हटलं तर फार अडचणी सोसाव्या लागतात. ही वस्तुस्थिती आहे. हे आज पण आपण कोयनेचं पुनर्वसन, आता 65 वर्ष झाली कोयनेच्या धरणाला, कोयनेचं पुनर्वसन आज सुद्धा चालू आहे. डॉक्टर पाटणकर कोयनेच्या पुनर्वसनाचा लढा हे आज सुद्धा लढतायत. हे आपण वर्तमानपत्रातनं आणि सगळ्या याच्यातनं वाटतं. मग हे थोडे जुने अनुभव असल्यामुळे त्या गावांचं म्हणणं पडलं की आम्हाला फार विस्थापित करण्याच्या भानगडीमध्ये तुम्ही पडू नका, धरण तुम्ही करा, पण धरणाला आमचा विरोध नाही, पण जे उपयुक्त आहे, जे गरजेचं आहे तेवढं धरण करा. याच्यावर या तिन्ही गावांचं शेवटी जे आहे ते हे आलं. चंद्रराव इथं आहेत, बरोबर की नाही चंद्रराव, हे याच्यावरही आले आणि सगळेच आम्ही ते आदिनाथ वगैरे सगळे होतो. आम्ही त्याचं हे केलं. पुढे आपण अजून काही साईड बदलता येते का, थोडंफार भिंत वर खाली करून ती जी आहे ती त्याची कॅपॅसिटी कायम ठेवून आपल्याला त्याच्यामध्ये काय तांत्रिकदृष्ट्या करता येतं का, हा प्रयत्न सुद्धा आपण करायचं. त्यावेळेला तिन्ही गावाच्या लोकांशी चर्चा केली. डॉक्टर साहेबांनी पण हे केलं किंवा आपण टेक्निकली अजून काही साईट वर खाली करून काय करता येते का बघूया. त्याचा पण प्रयत्न आपला चाललाय. आज या तिन्ही गावांचं आपल्याला पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये 100% चांगल्या पद्धतीनं जे काही जमिनी पाण्याखाली जातील, ज्या काही जमिनी जी घरं जातील, इतर काही जातील, झाडं असू दे, शेती असू दे, एक मी शब्द या ठिकाणी आपल्या समोर देऊ शकतो की 100% आपल्या सरकारच्या माध्यमातून योग्य ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पुनर्वसन करून घेण्याची जबाबदारी ही आमदार म्हणून किंवा आज या सरकारमधला मंत्री म्हणून माझी राहील. हा शब्द मी नक्की या ठिकाणी ठामपणे देऊ शकतो. शक्यतो पुनर्वसन सुद्धा आपण आपल्या तालुक्यातच कसं करता येईल हा पण प्रयत्न करू. बाहेर आपल्याला जायला लागणार नाही. हे नाती गोती पाहुणे रावळ्याचे संबंध हे कुठं तुटणार नाहीत. खालच्या बाजूला काही ठिकाणी जिथं उपलब्ध होईल तिथं जमिनी आपल्याला काढायला लागतील. ते देण्याची भूमिका खालच्या लोकांनी पण ठेवली पाहिजे. जर वरची लोक धरण तिथं करण्यासाठी तयार असली तर आपण सुद्धा पुनर्वसनासाठी आपल्या जमिनी देणं गरजेचं आहे. हे खालच्या 54 गावं जी आहेत त्या लोकांनी पण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं असा सगळा विषय आहे आणि योग्य पद्धतीनं आपल्याला, कारण शेवटी मोकाय साहेब येत आहेत, त्यांना माहिती आहे, त्यांनी शासकीय अधिकारी म्हणून पोलीस खात्यात काम केलंय. साहेब आज तुम्हाला पण माहिती आहे की तुम्हाला एखादा अगदी आता कृती समितीचं थोडं हे आहे की बंदोबस्तात ते पिट्स जे घ्यायचे म्हणजे आता अडकले कुठं तर ट्रायल पिट्स घ्यायचे. ट्रायल पिट्स कशासाठी तर एस्टिमेट जे करायचे म्हणजे ते धरण 50 कोटीचं का होईल 100 कोटीचं का काय जे काय त्याच्यासाठी ते ट्रायल पिट्स घ्यायचे. आता थोडं या धरणाच्या भिंतीच्या याच्यामुळं त्या गावांचा वरचा विरोध आहे. आता आपल्याला पण माहित आहे की गावाला काय पोलीस हे लावून पूर्ण किंवा गावाला असं काही करून शेवटी प्रशासकीय यंत्रणा लोकांचा विरोध किंवा लोकांवर असं काही लाठीचार्ज वगैरे करून ह्या गोष्टी करणार नाही. ते आपल्याला पण माहिती आहे. आपण पण अधिकारी म्हणून काम केलंय. शेवटी सामंजस्यपणानं जेवढ्या लवकर हा विषय सुटल तेवढ्या लवकर आपल्याला पुढे जाता येईल ही या मागची सगळ्यात महत्वाची आहे. आणि त्यासाठी या तिन्ही गावांना आपल्याला बरोबर घेऊन सामंजस्यपणाची भूमिका ठेवून आपल्याला या धरणाच्या विषयामध्ये पुढे जायला लागणार आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी जे काही स्पेशल केस असेल, जे काही खास बाब असेल, या सगळ्या गोष्टी आपण सरकारच्या मागे लागून करायला लावू. आज मला खात्री आहे देवेंद्र फडणवीस, आम्ही पहिल्यांदा ज्यावेळेला गेलो मोकाशी साहेब होते, ज्यावेळेला युतीचं सरकार होतं म्हणजे ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, ज्यावेळेला आम्ही वर्षा बंगल्यावर भेटायला गेलो त्यावेळेला त्यांनी शब्द दिला होता की मी धरणाचा नारळ फोडायला मी स्वतः येणार म्हणून. ते मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी कृती समितीला दिला शब्द होता, नुसतं मारा एकट्याला नाही. त्यावेळेला मोकाशी साहेब होते, सगळी कृती समिती होती.
त्यांना मंगळवार शब्द दिला होता की तुम्ही काळजी करू नका, धरण करून देणं आणि धरणाचा नारळ फोडायला मी स्वतः त्या ठिकाणी येणार. दुर्दैवाने ते परत मुख्यमंत्री त्या काळात झाले नाहीत. नंतर बरंच राजकारण इकडे तिकडे झालं, आपण ते बघितलं. आज परत एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ते विराजमान झालेत. त्यांनी दिलेला शब्द त्यांना माहित आहे, त्यांच्या लक्षात आहे. त्यामुळे त्यांच्याकडनं आपल्या धरणाला शासन म्हणून पूर्णपणे सहमती आहे, ग्रीन सिग्नल आहे, हिरवा कंदील आहे, ते आपण लक्षात ठेवा. फक्त आता आपले या 3 गावांचा प्रश्न जो आहे तो आपल्याला बसून मिटवायला लागणार आहे आणि नक्की आमचा त्या दृष्टीनं प्रयत्न चाललाय. परवा पण मी वायठेला यात्रेला गेलो होतो. त्या ठिकाणी पण थोडं भाषणामधनं धरणाच्या बाबतीत थोडंफार बोललो लोकांशी. परत पण आता पुढं याच्यामध्ये काय अजून करता येते तांत्रिकदृष्ट्या तो आपला प्रयत्न तो पण चालू आहे इरिगेशन विभागाकडनं. त्यामुळे नक्कीच आपल्या ज्या अपेक्षा आहेत किंवा ह्याला आता मूर्त स्वरूप यावं आणि हे धरणाचं काम जे ते याला मूर्त स्वरूप येऊन सुरू व्हावं, त्याच्यासाठी नक्कीच आम्ही सर्वजण त्या पद्धतीनं कामकाज करतोय, वाटचाल करतोय. आपलं सुद्धा सहकार्य राहावं. थोडंफार दुसरा एक विषय कृती समितीला आपल्याला पण सांगतो, पलीकडं सुळशी धरणाचं आता सर्वे सुरू झालंय. सुळशी धरणाचं साधारण 5 ते 6 TMCचं धरण सुळशीला महाबळेश्वरच्या बाजूला करायचं चाललंय. त्या माध्यमातून आम्ही एक पहिली मागणी दिली की आपलं बांबोली शिमडीपर्यंत आम्हाला सुळशी धरणाचा कॅनॉल हा आमच्या तालुक्यामध्ये आला पाहिजे, तर आम्ही आमच्या इकडं सुळशी धरणाला मान्यता देणार आणि त्याप्रमाणे बांबोली शिमडीपर्यंत एक कॅनॉल खाली आणण्यासाठीचा सर्वे करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्या गावांनी ठराव दिले. त्याचबरोबर आज अतिरिक्त पाणी बोंडारवाडी धरणाला कुठलाही हात न लावता अतिरिक्त पाणी जर आपल्याला सुळशी धरणाच्या इथनं बोगदा काढून बोकवडी आसनीच्या इथनं आणता आलं तर त्याचा सुद्धा सर्वे करावा म्हणून आपण मागणी केली. तुम्ही एक लक्षात घ्या, आपल्याला जास्त पाणी मिळालं तर आपल्याला काही दुखायचं किंवा वाईट वाटायचं काही कारण नाही. आपलं बोंडारवाडीचा प्रकल्प हा वेगळा भाग आहे आणि जर आपल्याला सुळशीतनं पाणी मिळालं तर आज खटावमान तालुके उरमोडीचं पाणी घेतात, कनेरचं पाणी घेतात, दोमचं पाणी घेतात आणि त्यांचं म्हणणं आहे आम्हाला सुळशीचं पण पाणी पाहिजे. एवढे दुष्काळाचे तालुके जर सगळीकडचंच पाणी यांना पाहिजे तर एवढ्या जवळ आपलं धरण आहे, मग आपण वेळेत मागणी केली नाही आणि आपण जर वेळेत आपल्यासाठी आता बोंडारवाडी धरणाचा जो विषय आज 1 TMC पाणी आपल्याला आत्ता कनेरचा साठा एवढ्या वर्षांनंतर होऊन सगळा लढा सगळ्या मागण्या होऊन आत्ता आपल्याला या 4-5 वर्षांमध्ये 1 TMC पाणीचा अधिकार आपल्याला मिळाला. जमिनी गेल्या आपल्या, पुनर्वसन झाली आपली. दुर्दैवानं आपल्याला पाणीच नव्हतं जावळी तालुक्याला. ते कधी मिळालं? हे सगळं बोंडारवाडीची लढाई सुरू झाली त्यावेळेला आपल्याला 1 TMCचं पाणी मिळालं. आणि म्हणून माझी विनंती आहे की सुळशी धरण आहे, त्या सुळशी धरणामध्ये सुद्धा जावळी तालुक्याचा वाटा कायम असला पाहिजे. भले तो आता पाणी मिळू दे, नाहीतर नंतर ज्यावेळेला गरज. पण आपण जर बोंडार असं काय तर समज जर तुम्ही केली की सुळशीचं मिळालं की बोंडारवाडी होणार नाही, तर असं अजिबात नाहीये. बोंडारवाडी प्रकल्प पूर्ण वेगळा आहे आणि सुळशीचा जो प्रकल्प आणि सुळशीचं पाणी जे आहे हे पूर्ण वेगळं आहे. दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ह्याचा आणि त्याचा संबंध किंवा हे आलं तर ते नाही आणि ते आलं तर हे नाही असा विषय होणार नाही, आपण लक्षात ठेवा. त्यामुळे गैरसमज करू नका. जास्तीचं पाणी आपल्याला जिकडनं मिळवता येईल तिकडनं मिळवण्याचा आपला प्रयत्न कायम राहिला पाहिजे. पाण्याची मागणी ही दरवर्षी वाढत जाणार आहे, ती कमी होणार नाही. बोंडारवाडी धरण 1 TMCचं झालं तरी 5, 10, 15 वर्षांनंतर ते पाणी पण कमी पडलं. त्यावेळेला आपण काय करणार ह्याचा विचार केला पाहिजे. तुम्ही आता तात्पुरता विचार जर केला तर पुढच्या याच्यामध्ये ज्या वेळेला पाणी कमी, आज कनेरमध्ये पूर्वी आपल्याला माहिती आहे औंध हे कनेरमध्ये नव्हतं. आज औंधला पाणी कनेरमधून दिलं गेलं खास बाब म्हणून. आज औंध सारख्या गावाला तिथल्या ज्या गावांना आज कनेरमधून पाणी दिलं गेलं. अशा पद्धतीनं आपलं पाणी बाहेर जातंय आणि आपण उगाच कुठंतरी गैरसमज करून आपल्या इथं उपलब्ध असणारं पाणी आपण वेळेत मागायची तयारी जर ठेवत नसलो तर कुठंतरी आपण भविष्यामध्ये चुकणार आहे हे आपण लक्षात घ्या. आणि त्याप्रमाणे मागणी शासनाकडे मी दिलेली आहे की सुळशीचं पाणी आमच्या तालुक्यासाठी जावळीसाठी
एकतर बामनोली शिमडीपर्यंत एक कॅनॉल आम्हाला पाहिजे आणि दुसरं टनल काढून आमच्या इथं ओकवडी असणीपर्यंत आणता येते का आणि तिथून पुढे जावळी तालुक्याला देता येते का, हा प्रयत्न, हा सर्वे राज्य सरकारनं करावा अशा पद्धतीची आपण मागणी दिली आहे. त्यामुळे याच्यामध्ये गैरसमज नसावा हे अगदी स्पष्टपणे इथं सगळ्यांना सांगतोय. बोंडारवाडीचा विषय चालूच आहे. बोंडारवाडी प्रकल्प होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न, थोडंफार भिंतीचं पण काय आपल्याला करता येते का, तांत्रिक गोष्टी त्याच्यामध्ये काय थोड्या करून जरा काय मागच्या बाजूला वगैरे घेऊन जमिनी वाचवता येतात का, भुतेकरचं थोडी मागणी आहे किंवा आमचं पूर्णच गाव बाधित होते. कारण आमचं गाव किंवा गावठाण जे आहे त्यांचं फार कमी आहे, त्यांचं म्हणजे आमचं पूर्णच गावठाण बाधित होते. तेव्हा आमच्या इथं न घेता थोडं वर काय करता आलं तर बघा. तेव्हा आमचा तो प्रयत्न नक्की चालू आहे. त्याला पण काही ना काहीतरी मिळेल. नाहीतर पुनर्वसनासाठी पण जे काही शासनाकडनं करायला लागेल ते आपण नक्की करू. आज तुम्ही जसं या लढ्यामध्ये आहे तसं तुम्हाला पण माहित आहे, कृती समितीला पण माहित आहे की मी पण तुमच्या लढ्यामध्ये कायम आहे. मोकाशी साहेबांबरोबर जेव्हापासून मोकाशी साहेब या धरणाच्या मध्ये काम करायला लागले तेव्हापासून आमदार म्हणून त्यांच्या भूमिकेशी सहमत असणारा आमदार म्हणून मी संघटनेबरोबर, कृती समितीबरोबर काम केले, ही वस्तुस्थिती आहे. कधीही मोकाशी साहेबांच्या मागणीला किंवा मोकाशी साहेबांच्या लढ्याला कुठेही त्याला विरोध करण्याचं किंवा त्याला आडवं जाण्याचं काम मी केलं नाही. त्यांच्या मागणीप्रमाणे आपण पुढे जात आलो. दुर्दैवानं आज ते नाही, पण आपल्याला आता त्यांची स्वप्नपूर्ती ही पूर्ण करायची आहे. जोपर्यंत हे धरण होऊन या बोंडारवाडीला विजयसागर हे नामकरण होत नाही तोपर्यंत आपला लढा हा तुम्ही आम्ही कायम ठेवायचा हे लक्षात ठेवा. आणि नक्कीच हा प्रामाणिक लढा आहे, हा कुठेही स्वार्थाचा लढा नाही. इथं कुणालाही स्वतःच काही शेकडो एकर किंवा कुणाची कारखानदारी इथं कोणाला पाणी मिळवून काय करायचे नाही आहे. इथं सर्वसामान्य शेतकरी आणि सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पिण्यासाठी आणि शेतीसाठी हा लढा आपला जो आहे तो चालू आहे. आणि नक्की याला चांगल्या पद्धतीनं यश येईल हे या निमित्तानं मी आपल्याला अगदी ठामपणे सांगू इच्छितो. या तिन्ही गावांच्या बाबतीमध्ये त्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन आम्हाला जे काही जमिनी वाचवण्याचं करता येईल तांत्रिकदृष्ट्या जलसंपदा विभागाकडनं ते आम्ही करू. पुनर्वसनाच्या बाबतीत जे करता येईल ते आम्ही करू. आणि शासनाकडनं योग्य पद्धतीनं धरणाचं काम सुरू होण्यासाठी करण्यासाठी जे जे करणं भाग पडेल ते 100% शासनाच्या माध्यमातून केलं जाईल, हा माझा आपल्याला शब्द आहे. मी मंत्री जरी झालो असलो तरी मी काय वेगळा माणूस झालो नाही. मी परवापर्यंत जे होतो तुमच्या बरोबरचा, तुमचाच आमदार होतो, तोच मी आहे. फक्त एक नवीन जबाबदारी आली एवढं आहे. मंत्री झालं म्हणजे काय मला वेगळं काय शिंगविंग आली असं नाही, मी आहे तेच आहे. त्यामुळं अजिबात तुम्ही करू नका. हा, जबाबदारी आज आली आहे, अधिकार आले. पूर्वी दुसऱ्यांकडे मागायला जायला लागायचं, आता आपल्याकडे पहिले आले देण्याचे अधिकार. त्यामुळे नक्की माझा मतदारसंघ जो आहे, माझा तालुका जो आहे, ज्यांनी मला एवढे 5 टन मला निवडून दिलं, आज त्या तालुक्याला देत असताना माझा हात आखडता अजिबात राहणार नाही हे नक्की मी सांगतो. माझा विभाग असू दे बांधकामचा किंवा अन्य शासनामधले विभाग असू दे, मंत्री म्हणून तिथं जी काय ताकद लावायला लागल, जो काय पाठपुरावा करायला लागल, जे काय तिथं निर्णय करून घ्यायला लागतील ते 100% निर्णय करण्याचं काम तुमचा आमदार म्हणून मी करणार, हा माझा आपल्या सगळ्यांना शब्द आहे. मोकाशी साहेबांच्या स्मृतीस अभिवादन करून आपल्याला हा शब्द देतोय. मगाशी आम्ही राजेंद्र मोकाशी साहेबांनी बोलत होतो, मी त्यांना म्हणलं साहेब, म्हणजे वस्तुस्थिती खरी आहे. ते म्हणले किंवा जावळीचा आमदार शशिकांत शिंदे साहेब आमदार मंत्री झाले, पण त्यावेळेला शशिकांत शिंदे साहेब कोरेगावचे आमदार होते, आपले सुपुत्र होते, पण आमदार कोरेगावचे होते. आज पहिल्यांदा जावळीला मंत्रीपद हे नक्कीच मी मंत्री झाल्यानंतर मिळालं ही वस्तुस्थिती आहे. कारण हे माझ्या पण लक्षात कधी आलं नाही. मला पण आधी तेच वाटत आहे की शिंदे साहेब पहिले आमदार झाले, पण शिंदे साहेब जावळीचे सुपुत्र होते, पण आमदार म्हणून ते त्यावेळेला कोरेगावातनं निवडून आले होते आणि कोरेगावमधनं ते मंत्री झाले होते. त्यामुळं आज नक्कीच तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आहे की आज जावळीला मंत्रिपदाचा हा बहुमान त्या महायुतीच्या सरकारमध्ये मिळाला. आज एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, सर्वांना हा परिसर चांगला माहित आहे.
अजितदादा आपले पालकमंत्री होते, शिंदे साहेबांबद्दल सांगायचं काय कारण नाही, ते आपले भूमिपुत्र आहेत, आपल्याच पलीकडच्या भागातले आहेत, काही लांबचे नाहीत, त्यांना आपला सगळा भाग माहित आहे. त्यामुळे नक्कीच राज्य सरकारमध्ये असा एकही पदाधिकारी किंवा मंत्री नाही जो कुठेही या प्रकल्पाला पैसे द्यायला, या प्रकल्पाला मंजुरी द्यायला किंवा या प्रकल्पासाठी काही खासबाब म्हणून निर्णय घ्यायला कुणी विरोध करेल असा एकही तिथं मंत्री नाही. हे मी 100% आपल्याला सांगू इच्छितो. सगळे आपल्या बरोबर आहेत, फक्त आपल्याला आपल्या भावंडांचा विषय जो आहे तो आपल्याला मिटवायचा आहे, एवढंच या मागचा जे विषय आहे तो आहे. आणि नक्की त्या सर्वांना बरोबर घेऊन आपण ते करू, एवढं या निमित्तानं मी आपल्याला सांगतो. परत एकदा कृती समितीचं मनापासून आभार मानतो. तसं बघितलं तर सत्कार म्हणण्यापेक्षा मला कल्पना आहे की आदिनाथनी आणि कृती समितीनं इथं बोलवून माझा सत्कार केलाय. तर ते सत्कार नुसतं म्हणजे काय आता ते बोर्डवर म्हणायला लागतं म्हणून आहे, ती एक पद्धतीनं आता त्यांनी इशार माझ्याकडे दिलाय की आता काम करा, नाही तर तुम्हाला आता आम्हाला बघायला लागेल असं. त्यामुळे मला लक्षात आलंय की सत्कार म्हणजे ते आपलं काय म्हणायचं वर्णवर्ण काय. आता मुद्दा आहे की लवकर काय असतील ते निर्णय करून द्या, हे मला चांगलं कळालेलं आहे. त्यामुळे काळजी करू नका, तुम्हाला बरोबर घेऊन. आणि डॉक्टर साहेब पण या बाबतीमध्ये मध्यंतरी डॉक्टर साहेब पण दीपक कपूर जे सचिव आहेत आपले जलसंपदाचे त्यांना भेटले. दुसरी पण त्यांचे काय विषय होते, मला पण त्यांचा फोन आला की मी थोडी चर्चा ही दीपक कपूरांबरोबर करून आलोय. त्यामुळे नक्कीच मी असेल, डॉक्टर साहेब असतील, कृती समिती असेल, रांजणे साहेब त्यांचे सगळे सहकारी असतील, पदाधिकारी सगळेजण, मुंबईकर, पुणेकर सगळे या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये आपण पूर्णपणे आग्रही आहोत. लवकरात लवकर याचे जे विषय आहेत त्या तिन्ही गावांचे त्यांच्या म्हणजे अगदी मी असं म्हणत नाही की 100% या तिन्ही गावांना पाहिजे तसाही होईल, पण जेवढं त्यांच्या जमिनी शेतीच्या आपल्याला वाचवता येतील तेवढ्या वाचवून आपलं धरण कसं करता येईल, सामंजस्यपणानं विरोध वगैरे जो आहे तो मावळून आपण त्या पद्धतीनं प्रयत्न नक्की करू, हा माझा आपल्या सर्वांना शब्द आहे. परत एकदा कृती समितीचा मनापासून आभार मानतो. सगळ्यांनी माझे सत्कार केले, कोकाटे साहेब आले त्यांचा आभार मानतो. त्यांनी अतिशय प्रेमाचे आणि अतिशय गौरवशाली उद्गार म्हणजे घराण्याबद्दल तर आहेत, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे तर दोन्ही या आपल्या भूमीवर जन्मलेली दैवी शक्ती होती. ते जरी माणूस जरी होते तरी शेवटी एक दैवी अवतार होता त्यांचा. आज आपण बघा 350-400 वर्षानंतर कोण कोणाला आठवणी ठेवणार. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा काळ घडल्यासारखा आपली पोरं बोलून दाखवू शकतात. आज आपल्याला सुद्धा संभाजी महाराजांचा इतिहास हा आपल्याला पण काल आपल्या समोर होऊन गेलाय आणि आपल्याला आपणच जो बघितलाय. अशा पद्धतीनं आपल्याला स्वराज्याचा आणि या दोन्ही महापुरुषांचा इतिहास आपल्याला माहित आहे. किती वर्ष झाली? 350-400 वर्ष आता होत आली. मला तुम्ही सांगा, मागच्या 10-15 वर्षांमध्ये केलेली कामं कुणाच्या लक्षात राहत नाही. खरं आहे की खोटं आहे? कोण गावचा सरपंच 10 वर्षापूर्वी कोण होता हे विचारायचं पडलं तर पडदिशी कोणी सांगावं 10 वर्षापूर्वीचा सरपंच, कुणाला सांगता येणार नाही. आज 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी कुठेही मोबाईल नाही, कम्प्युटर नाही, ईमेल नाही, काय नाही, जे काही त्यांनी त्यावेळेला लोक गोळा केली, घोड्यावरनं येऊन चालत येऊन या दरी परतनं, त्यावेळेच्या भयानक जंगलातनं त्यावेळेच्या सगळ्यांनी गोळा केली, मावळे जे एकत्र गेले, मुघलांच्या विरोधात लढले, सोकी यांच्या विरोधात लढले जे स्वराज्याच्या विरोधात होते आणि स्वराज्य स्थापन केलं. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या हिताचं सरकार स्थापन केलं. आज सुद्धा तो इतिहास आपण आपल्या स्मरणात आहे, आपल्या मुलाबाळांना सांगतो. आज आपल्या घरातल्या मुलाला किंवा लहानातलं लहान असू दे बोलायला शिकलं की त्याला शिवाजी महाराज म्हटले की आपोआप त्याच्या तोंडातनं जय येतं, कारण ते आईच्या पोटातनं शिकून येतं. शिवाजी महाराज म्हटले की ते लहान मूल सुद्धा जय म्हटल्याशिवाय ग बसत नाही. एवढं हा इतिहास छत्रपतींच्या घराण्याचा हा रक्तामध्ये या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या माणसाच्या भिडलेला आहे. त्यामुळं हा इतिहास नक्की कुणी कोकाटे साहेब बाहेर येऊन काही प्रयत्न केले तरी हा इतिहास बदलला जाणार नाही किंवा हा इतिहास या मातीचा माणूस कधीही विसरणार नाही ही वस्तुस्थिती आहे. हे या निमित्तानं सांगू इच्छितो. आणि आपल्यासारखी अभ्यास करणारी आणि छत्रपतींचा मराठ्यांचा इतिहास
हा मराठी माणसाचा इतिहास हा लोकांपुढे खऱ्या पद्धतीनं मांडणारे लोक आहेत. त्यामुळे नक्कीच जो खरा इतिहास आहे तो बाहेर येतच राहील. पिढ्यानपिढ्या तो वाचायला शिकायला मिळेल याची नक्कीच मला या निमित्तानं खात्री आहे. आपण आला, आपलं स्वागत. त्याचबरोबर कृती समितीचं आणि सर्व स्टेजवरील पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो. माझा सत्कार केला त्याबद्दल भाऊंचा आभार मानतो. ते इथं आले त्यांचं पण आभार मानतो. भाऊ, आपण इलेक्शन मध्ये ठीक आहे आपण त्यावेळेला लढलो, पण तुम्हाला पण माहित आहे की इलेक्शनच्या आधी पण असेल, या पूर्वीचे पण झाले, आताचे पण झाले. थोडंफार इलेक्शन मध्ये झाला तरी मी पण कधी असा दुजाभाव एकामेकाबद्दल कधी ठेवला नाही किंवा कधी केलं नाही, की तुम्ही पण अनुभवलेलं आहे. त्यामुळे तसं काय इलेक्शन मध्ये जे होतं पार्टी म्हणून संघटना म्हणून आपल्याला करायला लागतं. शेवटी ज्याला आपण उभा करतो त्याच्या मागे आपल्याला उभा राहायला लागतं ताकदीनं. आपण उभा केलेला माणूस त्याला आपणच पाडायचं म्हटलं तर आपली विश्वासार्हता लोकांमध्ये राहणार नाही. काय असेल ती ताकद लावून आपण स्थानिक आपल्या इलेक्शन असू काही असू दे, शेवटी संघर्ष होतो वगैरे ठीक आहे. शेवटी ज्यावेळेला आपण एकामेकाला शब्द देतो किंवा आपण हे करणार मदत करणार त्यावेळेला आपण त्या पद्धतीनं तालुका पातळीवर वगैरे त्या गोष्टी करायला लागतात. आणि आपण तुम्ही केल्या मी केल्या याच्यामध्ये चुकीचं काय नाही, पण नक्कीच आपण एकत्र राहून तालुक्याच्या दृष्टीनं जे निर्णय आपल्याला करायचे या जावळी तालुक्याच्या प्रगतीच्या दृष्टीनं ते आपण एकत्र राहून नक्की करू एवढा माझा आपल्याला शब्द आहे. परत एकदा आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद.